नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वातीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यांना आवडेल असा चहाचा आयुर्वेदिक मसाला करणार आहोत. आता चहा तर आपण रोजच पित असतो, पण थंडी किंवा पावसाळा जवळ आला तर आपण चहा वापरतो. चहामध्ये थोडासा बदल करतो, कुठं आलं वापरतो, सुंठ वापरतो. आता पावसाळ्याची सुरुवात होणार आहे, तर हा तुम्ही आता बनवून ठेवला तर त्याचा सुगंध पावसाळा संपेपर्यंत टिकून राहतो. तर सुरुवात करूया चहाच्या मसाल्याला. तर इथे बघा, हे 2-3 मोठे सुंठ घेतलेले आहे मी, 3 दालचिनी घेतलेल्या आहे, 2 मोठे चमचे वेलदोडे घेतलेले आहे, अर्धा जायफळ, अर्धा चमचा मिरी आणि 1 चमचा लवंगा घेतलेल्या आहे. आता ही सुंठ आपण खलबत. तर बघा, इथे अशा पद्धतीने हा चहाचा मसाला आपला तयार झालेला आहे. असा बारीक करून घेतलेला आहे मी. हा जास्त बारीक नाही करायचा, थोडंसं ओबडधोबड ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो चहा गाळताना हा मसाला गाळणीतून खाली येणार नाही. त्यामुळे तो अशा पद्धतीने बारीक करायचा आहे. मसाले अजिबात भाजण्याची गरज नाही. मसाले भाजल्यानंतर जी मसाल्यांची चव आहे ती राहत नाही. कच्च्या मसाल्यांची जी चव आहे ती मस्त अशी लागते. त्यामुळे आपण मसाले अजिबात भाजून घेतलेले नव्हते. हा मसाला अगदी परफेक्ट प्रमाणात मस्त असा तयार झालेला आहे. चला तर मग आता याचा चहा बनवून घेऊया. चला तर मग इथे चहाचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता मस्तपैकी असा फक्कड चहा करून घेऊया. इथे मी 1 कप त्यामध्ये घालूया साखर, त्यानंतर चहा पावडर घालूया. मसाला घालायची घाई करायची नाही आहे, मसाला आपण शेवटी घालूया, जेणेकरून मसाल्याची चव ही जशीच्या तशी राहील. आता इथे आपल्या चहाला अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. आता दूध टाकल्यानंतर यामध्ये आपण हा आपला चहाचा मसाला टाकूया. चला तर मग इथे आपला मस्तपैकी असा कडक मसालेदार चहा तयार झालेला आहे. बाहेर पाऊस पडत आहे मस्त. चहाचा आस्वाद घेऊया. फक्कड चहा तयार झालेला आहे. ही मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चहाचा आस्वाद घ्या. थँक्यू.